दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश. 2 गाड्या उशिरा झाल्यामुळे गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी. संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश. कृष्णाच्या नावावर 5 वाहनं तसंच धारूर आणि केजमध्ये बँक खातं. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर. अतिरिक्त सत्र न्यायालय उद्घाटन आणि पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमांना राहणार उपस्थित. छगन भुजबळांनाही निमंत्रण. भुजबळ उपस्थित राहणार का याकडे लक्ष. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार. अनधिकृत कबूतरखाना मनसेच्या पर्यावरण सेनेचं आंदोलन. अनधिकृतपणे कबूतरखाने बंद करण्याची मनसेची मागणी. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या खेटे यात्रेस आजपासून सुरुवात. ज्योतिबा गडावर सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. राज्यामध्ये थंडी आणि उकाड्याचा खेळ. दिवसा उकाडा तर रात्री थंडी. राज्यामध्ये कमाल तापमान 35 पार गेल्यानं उन्हाचा चटका वाढला. अटल सेतू आज दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद. MMRDA कडून आयोजित मॅरेथॉन शर्यतीनिमित्त अटल सेतू बंद राहणार. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. नाशिक शहरामध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट. वेगवेगळ्या ब्रँडची दारू आणि हॉटेलमधील रोकड लंपास. चोरीची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. हिंगोलीच्या नरसीमध्ये लग्नाचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. मुलगी गर्भवती झाल्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात. आरोपीवर गुन्हा दाखल.